हे 64 आहे. 64 म्हणजे येतील ना 20. उद्या सकाळी वारीला निघायचं आहे म्हणून आम्ही 2 व्हीलर घेऊन आणून तिथे पार्क केली. आणि कारण आमची ऑडी होती स्टुडिओला, ही गाडी ऑलरेडी इथे होती म्हणून आम्ही ऑडी तिथे ठेवली. असं सगळं आमचं गणित चालू होतं, जेणेकरून उद्या आम्ही ही गाडी इथून नेऊन स्टुडिओला ठेवू आणि ऑडी घेऊन आम्ही जाणार होतो वारीला. पण कुणाल घरी पोचल्यानंतर त्याला आठवतंय वॉच आत्ता मिळालं ना. आत्ता सांग वेंदळ कोण आहे आणि चावी कुठे आहे? चावी तुला ठेवता येत नाही काय? पोरगी आहे माझी चावी माझ्याकडे नाहीये, माझी चावी तुम्ही दिलेली आहे. मी काम करत होतो, तुला कळायला पाहिजे की त्याच्यातून ऑडीमधून चाव्या काढा. काम कोण करत होतं? मी करत होते काम. आणि मी काय करत होतो? गोटे करत होतो. ते नको सांगू, आता काय करणार आहेस ते सांग. आता टाक, आता टाक. घे घे प्रदीप जी. ये रे. चला चला चला, उशीर झालाय. संतोष. हा हो, ते नाही घालायचं, हे घालतोयस. काय हे चप्पल मग कोणतं घालू? चांगलं वाटतंय तसं. अरे पावसात मग भिजली तर ती कोल्हापुरी खराब होणार. खरं मी पण कोल्हापुरी नाही घेतली. चला चला चला. तर म्हणजे आम्ही आता चाललोय वारीसाठी आणि आम्ही पुरुषोत्तम दादांना भेटणार आहोत. मग आम्ही वारकऱ्यांसाठी जे लाडू वगैरे घेतले ते त्यांना देणार आहोत. त्यानंतर आम्ही आरती करून आम्ही मस्त परत येऊ. पण गेल्या वर्षी मला वारी चुकली होती, या वर्षी वारी चुकायची नाही. काय बोललास? तर कुणालने आणि मी हसला का तू? असंच रे मित्रा. कुणालने आणि मी वारीचं गाणं केलं होतं 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी वारीचं गाणं केलं होतं आणि आता आम्ही जोड्याने जातोय वारीमध्ये. वैष्णव निघाला देवा तुझ्या भेटीला रे. तुझं रूप ठाई देवा डोळ्यामध्ये आस, गजर तुझाच देवा तुझ्या भेटीला रे. सावळ्या तुझ्यासाठी जीव दंगला, ओढ लागता तुझी जीव दंगला देवा. सावळ्या तुझ्यासाठी जीव दंगला, ओढ लागता तुझी जीव दंगला. पंढरी माहेर पंढरी, आम्हा लेकरांचं माहेर पंढरी. पंढरी माहेर पंढरी, आम्हा लेकरांचं माहेर पंढरी. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणाल पहिल्यांदाच वारीमध्ये आलाय आणि वारीमध्ये न येता त्याने एवढं सुंदर गाणं बनवलं होतं. तर मी त्याला तेच म्हटलं की जेव्हा तू वारीमध्ये येशील, वारकऱ्यांच्या सहवासात राहशील आणि ही वारी अनुभवशील, तेव्हा तिथली ऊर्जा जी काही असते ती वेगळी अनुभवशील. आणि ते जेव्हा गोष्टी तुझ्या वारीच्या या गाण्यांमध्ये उतरतील तेव्हा त्या गाण्याचे भाव हे अतिशय वेगळे असतील. त्यामुळे आजचा पूर्ण दिवस हा आम्ही वारकऱ्यांसोबत घालवणार आहोत आणि वारकऱ्यांसोबत फिरणार आहोत.
इथं आहोत आणि आळंदीला आमचं काही नव्हतं तेव्हा पहिलं त्यांच्याकडे काही खायला मिळालं प्यायला मिळालं की आम्ही पुरुषोत्तम दादाकडे उपस्थित असणार आणि लग्न झालं 22 वर्ष. आमचं लग्न 22 वर्ष झाली पण आम्ही कधीही गेलो की त्यांच्या किचनमध्ये डायरेक्ट जातो तिथे जेवतो आम्ही सांगतो की ते पदार्थ करतात कधी त्याला नाही नसतं कधी चेहऱ्यामध्ये आठवण असते काही नाही. अशा आमच्या विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सरकार पुन्हा विनंती करतो तुम्ही केली करा. मला इंदोरवर येतात आणि इथे आम्हाला नेहमी आमच्या बरोबर असतात. हो का? म्हणजे इतक्या ह्याच्यातून माझी शेवटची बनियान आणलं तर किती 703 नंबरवरनं केला होता पण ते तुला नाही जमणार असं. मुलांना इतकं सांगित होते इतकं दर्शनाला. प्रेम या लोकांचं नाही इतकं प्रेम आहे. हा श्रीकांतला हो की, हो, हो. म्हणजे आम्ही किती भेटलो जरी नाही बस तरी इथे येणार. किती रडवतोस का आता मला? चंद्रभागा माय डोळ्यात ह्याज मृदुंगाची थाप काळजात वाज हो चंद्रभागा माय डोळ्यात ह्याज मृदुंगाची थाप काळजात वाज जन्म माझ देवा तुझ्या चरणाला तन मन ध्यान तुझ्या गाभाऱ्याला सावळ्या तुझ्यासाठी जीव दंगला ओढ लागता तुझी जीव दंगला. पुरुषोत्तम दादा इथे विश्वस्त असल्यामुळे आम्हाला माऊलींच्या गोष्टी बऱ्याच जवळून अनुभवता आल्या की इथे जेवण कसं बनवलं जातं, जेवण काय बनतं, त्यानंतर तंबू कसे असतात, तंबूमध्ये लोक कसे राहतात, वारकरी कसा प्रवास करतात, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आम्ही खूप जवळून घेतला आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाचे कष्टसुद्धा आम्ही खूप जवळून बघितलेत. कुणालचे वडील पोलीस होते आणि त्यामुळे पोलिसांचा जो काही सगळा त्रास असतो किंवा पोलीस काय काय गोष्टीतनं जातात हे कुणालने खूप जवळून बघितले. त्यामुळे तो मला सतत गोष्टी सांगत असतो की पोलिसांवरती चिडचिड करू नका, त्यांच्यावरती किती यंत्रणेचा दबाव असतो, ते कसं सगळ्या गोष्टी हँडल करत असतात. आणि त्या गोष्टी मी आज वारीमध्ये सुद्धा अनुभवल्या की खऱ्या अर्थाने पांडुरंग वेगवेगळ्या रूपामध्ये तुम्हाला तिथे दर्शन देत असतो. फक्त एकच, तुमची दृष्टी तशी हवी बघण्याची. आम्ही जी वारी अनुभवली आहे ना त्याला डोंगरावर धाव पळत 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 याच्या आधी यायचे पण मी एकच कुठचा तरी एक टप्पा म्हणजे एक मुक्काम मी मुक्कामाला नाही थांबायचं, फक्त तेवढाच टप्पा. आपले रक्षण करणारे हे पोलीस इथे अशा प्रकारे जेवत होते आणि खूप सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. काही कुठे दुःख नाही की काय आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे. हे जे काही आहे ना हे अप्रतिम आहे आणि हे खूप सुंदर आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवली पाहिजे आणि इथे तुम्हाला जे जेवण तुम्ही घरी जे नावं ठेवत असताना इथे तुम्हाला काही दिलं ना तरी ते गोडच लागणार आणि अतिशय सुंदर असा हा प्रसाद आणि हे सगळं वातावरण मला तर फार आवडतं आणि मला एकदा पूर्ण वारी नक्कीच करायची आहे. जन्म माझ देवा तुझ्या चरणाला तन मन ध्यान तुझ्या गाभाऱ्याला सावळ्या तुझ्यासाठी जीव दंगला ओढ लागता तुझी जीव दंगला. पंढरी माहेर पंढरी आम्हा लेकरांचं माहेर पंढरी पंढरी माहेर पंढरी आम्हा लेकरांचं माहेर
वारीच्याच निमित्ताने पुरुषोत्तम दादांच्या संपूर्ण कुटुंबाला भेटण्याचा योग आला आणि पुरुषोत्तम दादांच्या वाईफ खूप गोड आहेत स्वभावाने आणि सगळ्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या आत्यांना भेटलो, संपूर्ण कुटुंबाला भेटलो, खूप छान वेळ घालवला. पण आता वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची. मला इतका सुंदर बटाटा वगैरे तर मी एकादशी आणि मी ऐक ना म्हणजे आहे ना ते नॉनव्हेज होते ना वेगळे तर मग अगोदर माझं जेवण तयार व्हायचं नंतर यांचं व्हायचं. तो एक वादाचा मुद्दा होता सगळ्यांसाठी. मला असं याच्यावर भांडत बसू नका, मी करते आम्ही हेच का करायचं तेच का करायचं. जेव्हा मी वारीचे व्हिडिओज इंस्टाग्रामवरती पोस्ट केले तेव्हा बऱ्याच जणांनी मला मेसेज केले की वा लकी आहेस तू की तुला डायरेक्ट माऊलींचं दर्शन मिळालं किंवा तुला काही स्ट्रगल करावा लागला नाही या दर्शनासाठी. तर मी एकच सांगेन की तुमच्या पाप पुण्याचा हिशोब आहे ना तो वरती होत असतो. त्याच्यामुळे चांगली कार्य करत राहा. गेल्या वर्षी जेव्हा मला वारी चुकली होती ना मला खूप वाईट वाटत होतं की वारी चुकली आहे. मला माहीत नव्हतं की बिग बॉसमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर 7 दिवसच पुरुषोत्तम दादा आतमध्ये होते आमच्यासोबत, आमची ओळख झाली. त्यानंतर एकादशी होती मध्ये पुरुषोत्तम दादांना व्हेज खायचं होतं, खिचडी हवी होती, त्यांचा उपवास हवा होता आणि करून देणारं कोणी नव्हतं आणि तो एक वादाचा मुद्दा बनणार एवढ्यातच मी तो थांबवला आणि मी ती खिचडी त्यांना करून दिली होती जी त्यांनी अजूनही लक्षात ठेवली आणि ते सगळ्यांना सांगतात. आणि कदाचित तुमचं जे पुण्य असतं किंवा तुम्ही उपवास जरी करत नसाल त्या दिवशी पण तुम्ही एखादा उपवास करणाऱ्याचा उपवास सार्थकी लावत असाल तरीसुद्धा त्याचं पुण्य तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळतं आणि त्याच पुण्यामुळे कदाचित आज मला डायरेक्ट माऊलींच्या पादुकांवरती आम्हाला दोघांनाही डोकं टेकवता आलं आणि आम्ही खरंच धन्य झालो. आणि मी पुरुषोत्तम दादांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आणि संपूर्ण संस्थानाचे मनापासून आभार मानते. तर अशी होती आमची वारी. ही वारी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आनंदवारी हे गाणंसुद्धा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि हो, वालावल गावामध्ये असणारं लक्ष्मीनारायण मंदिर जिथे माझं लग्न झालं, जे आमचं कुलदैवत देखील आहे. वालावल गावचे ग्रामस्थान ज्यांचं कुलदैवत लक्ष्मीनारायण आहे असे लोक आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जात नाहीत कारण विठ्ठल रूपी लक्ष्मीनारायण आमच्या वालावलमध्येच आहे असं सगळ्यांची धारणा आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला मी पंढरपूरला येऊ शकत नाही पण एकदा तरी वारी पंढरपूरपर्यंत नक्की करेन. त्यात पण एवढी तड होते. चला एक हळू उठा पहिला आले इथं राहायला आले परत अजून आली पहिला तेव्हा डोळे बघ कसले सुद्धा